उद्या ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक पार होणार आहे आणि त्याच धर्तीवर त्याच्या पूर्वसंध्येला आपण पाहिलं विरारमध्ये कशा प्रकारे लाखो रुपये पकडले गेलेले आहेत। या घटनेला 5 ते 6 तास उलटलेले आहेत, परंतु अद्यापही पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नाही। एका कार्यालयामध्ये पैसे मिळतात, त्या पैशासोबत ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेची वोटिंगची लिस्ट असते, लिफाफे असतात, लिफाफ्यामध्ये तसे पैसे असतात। भाजपने जरी आपली बाजू सावरली असली की हे पैसे आमच्या व्यापाराचे होते, धंद्याचे होते, परंतु यावर कितपत विश्वास ठेवायचा, यावर पोलिसांचा विश्वास असेल, परंतु सर्वसामान्य मतदार आता सुज्ञ झालेला आहे। जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे, आज संध्याकाळपासून पैशांचं वाटप जोरदार सुरू आहे। विशालनगर असेल, साईनगर परिसर असेल, दिवाणमान परिसर असेल, नालासोपारा विरारचा परिसर असेल, सगळ्या ठिकाणी पैशाचा वापर सुरू आहे। तुम्ही जर विचार केला, ज्या उमेदवारांनी पैसे वाटलेले आहेत ते जर उद्या निवडून आले तर त्यांनी घातलेले पैसे रिकव्हर करण्यासाठी ते काय करतील हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, आणि ते लोक ह्या बँकेचे ठातवलेला पैसा तिजोरीत ठेवतील का ते देखील विचार तुम्ही करा आणि विचारपूर्वक मतदान करा। ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेमध्ये मागील 4-5 दिवसांपासून जर पाहिलं तर एका मताचा रेट हा 40,000 आहे, काही ठिकाणी 20,000 आहे, काही ठिकाणी 10,000 आहे। म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या निवडणुकीत सुद्धा पैशांचा पाऊस पडू लागलेला आहे। आपण पाहिलं आमदारकीला पाऊस पडतो, खासदारकीला पैशाचा पाऊस पडतो। नुकताच 6 खासदार देखील गेले आणि त्यांच्यावर देखील असा आरोप आहे की त्यांनी देखील मोठे मोठे खोके घेतले आणि विकले गेलेले आहेत, हा आरोप आहे। तर दुसरीकडे बँकेमध्ये अशा प्रकारचा पैशांचा गैरव्यापार होतो। अनेक सूत्रांनी आम्हाला माहिती दिली की अनेक नगरामध्ये जे आहेत की भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांना ऑफिसमध्ये बोलवलं, त्यांना सांगितलं मतदान कसं करायचं आणि रात्री घरी पैशांचं एक पाकिट पाठवलं, कोणी 10 पाठवले, काही ठिकाणी 20-20 हजार रुपये वाटले जातात। प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की लोकशाही सध्या टिकून आहे काय? सगळीच मतं जर पैशाने विकली जाणार असतील तर लोकशाहीचा आधार तरी काय? लोकांनी का मतदान करायचं? एकीकडे पैसे स्वीकारणं हा देखील तितकाच गुन्हा असताना पैसे देणं हा देखील मोठा गुन्हा आहे, परंतु मतदार हा सुज्ञ आहे। लोकांमध्ये सध्या ही चर्चा आहे की ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या निवडणुकीमध्ये आम्हाला एवढे फोन येतात, अनेक जे नेते जे आहे ते फोन करतायत, उमेदवार फोन करतात, म्हणजे ह्या बँकेमध्ये असं काय आहे? आपण जर पाहिलं 2 दिवसांपूर्वी एका तरुणाची ट्रेनमध्ये चाकू भोसकून हत्या झाली होती। त्याला भेटायला साधं कोणी जर एखाद दुसरा राजकारणी सोडला तर कोणी जास्त भेटायला गेले नाही। त्या फॅमिलीला देखील पैशाची कदाचित गरज असावी, हे पैसे वापरण्यासाठी तिकडे हे वाटणारे तिकडे गेले का हा देखील प्रश्न उपस्थित राहिलेला आहे। परंतु या ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, कारण परिवर्तन पॅनल वर्सेस सहकार पॅनल असे दोनही पॅनल जे आहेत समोरासमोर उभे आहेत। खुलेआम भाजपचे कार्यकर्ते जे आहेत की ऑफिसमध्ये बसून पैसे वाटतायत, त्यांना पैसा पुरवतो कोण हे देखील शोधलं पाहिजे। ही वास्तविक पाहता पोलिसांची भूमिका आहे, परंतु पोलीस देखील हातावर हात ठेवून आहे, प्रशासन देखील काही करत नाही। हा इतकी मोठी पैशांची शक्ती लावणारा कोण आहे, त्यामागे काय कारण आहे? कारण हे फक्त ही निवडणूक वसई विरारपुरती मर्यादित नाही, शहापूर असेल, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुरबाड, भिवंडी, ठाणे अशी पूर्ण शहरं याच्यामध्ये सहभागी आहेत। जवळपास 4,500 मतदार याच्यामध्ये आहेत आणि ह्या निवडणुकीत जवळपास 90 ते 95% इतकं मतदान होतं। मग एवढे पक्के म्हणजे जर आपण पाहिलं तर 3,500 मतं विकत घ्यायची आणि 3,500 मतदारांना पैशाचं आमिष दाखवायचं, म्हणजे ह्यामागे कुठली अदृश्य शक्ती लागलेली आहे? दुसरीकडे जे पॅनलमध्ये उमेदवार आहेत ते काही सिटिंग आहेत, त्यांची देखील पार्श्वभूमी पाहिली पाहिजे। काही जे उमेदवार आहेत की 5 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे बँकेची सेवा केली, एकही रुपया कमवला नसेल, अशा लोकांना याचा फटका पडणार आहे। कारण जर एखाद्या मतदाराने पैसे स्वीकारले आणि अशा मतदाराला दिले की जो पुढच्या 5 वर्षात बँक ही लुबाडून खाईल, त्यामुळे मतदारांनी देखील विचार केला पाहिजे। अनेक लोक सांगतात की आम्ही पैसे घेणार आणि आम्हाला ज्याला वोट द्यायचं ते तिथेच वोट देणार, त्यामुळे काही मतदार देखील हे सुज्ञ आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतदान करताना आपल्याला 10 वेळा विचार करावा लागणार आहे। ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेसारख्या निवडणुकीमध्ये जर अशा प्रकारे मतदान होत असेल तर नेमकं म्हणायचं तरी काय, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। एकंदर आता ही रात्र वैऱ्याची असं म्हटलं जातं, परंतु त्यामुळे पोलिसांना देखील डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला लागणार, कारण रात्र वैऱ्याची असते आणि ह्या रात्रीच्या अंधारात पैशांच्या पाकिटाचा मोठ्या प्रमाणे गैरवापर सुरू आहे। परंतु असो, मतदार राजा जागा हो अशी निवडणूक आयोगाचं ब्रीद वाक्य आहे, त्यामुळे मतदार राजाच आता ह्या पैसे वाटणाऱ्या लोकांना घरी बसवू शकतो। इतकं ताजं उदाहरण आहे, लाखो रुपये पकडले गेलेले आहेत। एका इन्व्हलपमध्ये 35,000 40,000 इतकी अमाऊंट आहे आणि एखादा लोक सांगतात की नाही आमचे धंद्याचे पैसे, असा कुठला धंदा आहे असे 40,000 कोणाला द्यायचे होते? आणि त्याच्यासोबत ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेची वोटिंग लिस्ट देखील असते। त्यामुळे ये पब्लिक हे सब जानते है, मतदार राजा जागा हो आणि जागरूकतेने उद्या मतदान कर। कोणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलं असेल, परंतु ज्यांनी तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्यांच्यासोबत मतदान करायचं का ना हा विचार तुम्ही करा। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।